नमस्कार, तुमचे सर्वांचं एका नवीन रेसिपीसोबत अगदी मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे शेपूची भाजी। ही कोणाला जास्त आवडत नाही, पण आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे। अशी भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करून खाल्लीच पाहिजे। खूप मस्त होते, साधी आणि सिंपल रेसिपी आहे। या तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी एक शेपूच्या भाजीची जुडी घेतली। मस्त हिरवीगार भाजी आहे आणि ताजी भाजी आहे। तर आता एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात फोडणीला। चांगल्या गोल्डन कलरमध्ये आल्यात की त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्यात। इथे मी साध्या मिरच्या वापरल्या आहेत, तुम्ही तिखट मिरची वापरली तरी चालेल। 2 मोठे कांदे मस्त बारीक चिरून घेतलेत आणि तेही या तेलावर चांगले मस्त खरपूस परतून घ्यायचेत, अगदी सोनेरी कलर येईपर्यंत। त्याच्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते। झाकण ठेवून एक 2-3 मिनिटांसाठी कांदा चांगला शिजवून घ्यायचा। आता कांदा चांगला लालसर झालेला आहे, हे बघा, व्यवस्थित असा परतून घ्यायचा। आता मी याच्यामध्ये भिजत घातलेली मुगाची डाळ घालते। एक 15 ते 20 मिनिटं मी ही भिजवली होती। ही अंदाजे मुठभर डाळ आहे। इथे तुम्ही तुरीच्या डाळीचा वापर करू शकता किंवा चणा डाळ किंवा मसूरची डाळ पण वापरू शकता। तर छानपैकी असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परत एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून डाळ थोडीशी शिजवून घ्यायची। तर आपली डाळ मस्त शिजलेली आहे, जास्त पण डाळ शिजवायची नाही। याच्यामध्ये क्रंचीच डाळ चांगली लागते आणि अशी फोडणीमध्ये टाकलेली डाळ खूप मस्त लागते। आता चांगला स्वच्छ धुवून घेतलेला शेपू अगदी बारीक कापून घेतला आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते कांद्यावर आणि चवीपुरतं मीठ घालायचं भाजीच्या प्रमाणामध्ये आणि आता व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लो आहे, एकदम मोठी करायची नाही, नाहीतर भाजी करपू शकते। आता व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने अशी परतून घ्यायची भाजी। इथे मी तुम्हाला सांगायला विसरली, याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली नावाला, हळदीमुळे कलर चांगला येतो। आता झाकण ठेवून मी 1-2 मिनिटांसाठी वाफ काढली या भाजीला। ही बघा, आपली भाजी पण शिजली आहे। आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट, भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट 1-2 ते 3 चमचे घालून घेते। सहसा मी याच्यामध्ये खोबरं घालते, ओलं खोबरं। सध्या खोबरं नव्हतं माझ्याकडे म्हणून शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। शेंगदाण्याच्या कुटात पण ही भाजी खूप सुरेख लागते। तुम्ही जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तसंच शेअर पण करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच पारंपरिक रेसिपीज तुम्ही इथे या चॅनलवर पाहू शकता। ही भाजी गोडा डाळीसोबत खूप छान लागते, डाळ भात आणि ही भाजी, किंवा चपाती भाकरी सोबत पण ही खाऊ शकता। आम्ही गावाला ही भाजी पेजेसोबत पण खातो, खूप मस्त लागते। भाजी खूप पौष्टिक आहे, वास येतो किंवा ढेकर येतात म्हणून ही भाजी सहसा कोणी खात नाही, पण अशा पद्धतीने केली तर खूप मस्त लागते भाजी। तुम्ही नक्की एकदा करून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच।